नमस्कार मित्रांनो, शनई चौघडे मालिकेतील पुढील भागांमध्ये अत्यंत भावनिक आणि तणावपूर्ण वातावरण निर्माण होणार आहे. घरातील वातावरण शांत असते तरीही प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रचंड गोंधळ आणि वेदना सुरू असते. वेदांत म्हणजेच जय आपल्या आई तेजस्विनीला समोर उभा करतो आणि हात जोडून माफी मागतो. तो अत्यंत गंभीर आवाजात म्हणत असतो, आई, माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे. मी तुला खोटं बोललेलो आहे. तेव्हा तेजस्विनी त्याच्याकडे पाहते आणि तिच्या डोळ्यामध्ये दुःख स्पष्ट दिसत असतं. तेव्हा ती म्हणते की मी तुला लहानपणापासून प्रामाणिकपणा शिकवलेला आहे, पण तू माझ्यापासून एवढं मोठं सत्य लपवलंस जय. तेव्हा जय थोडा शांत होतो आणि सांगतो, जर तुला गौतम खानोलकर आणि आशावरीबद्दल कळलं असतं ना आई, तर ही गोष्ट त्यांच्या घरापर्यंत पोहोचली असती आणि सगळं अजूनच बिघडलं असतं. तो पुढे म्हणतो की त्याला कुटुंब वाचवायचं होतं आणि म्हणून त्याने खोटं बोललेलं आहे. तेजस्विनी त्याच्याकडे पाहून म्हणते, पण खोटं बोलून तू माझा विश्वास तोडला आहेस ना जय. तेव्हा शेवटी जय तिच्या पाया पडतो आणि वचन देतो आणि म्हणतो की ह्यापुढे मी तुझ्या संमतीशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो शर्वरी आणि अशावरी आपल्या आईला हॉस्पिटलमधून बघत परतच येतच असतात. पण घरी पोहोचल्यानंतर मोठा गोंधळ होतो. घराची चावी त्याच्या वडिलांकडेच राहिलेली असते आणि ते अजून आलेले नसतात. सगळे घराबाहेर थांबलेले असतात आणि रात्रीची वेळ असते. थोडी थंडी वाढलेली असते आणि शेजारी त्यांच्या घरामध्ये येण्याचा आग्रह करत असतात. पण शर्वरी नम्रपणे त्यांना नकार देते आणि ती म्हणते का आई अजून कमजोर आहे आणि बाबा तिला घेऊन येतीलच, आपण इथेच वाट पाहूयात. ह्याच वेळी गौतम खानोलकर शर्वरीला फोन करतो आणि तिचा आवाज ऐकून त्याला लगेच जाणवतं की ती खूप तणावात आहे. तो विचारतो, तू रडतेस का? तेव्हा शर्वरी थोडं थांबून जाते आणि सांगते, नाही आई, ठीक आहे, पण आम्ही घराबाहेर थांबलेलो आहोत. तेव्हा गौतम लगेचच येण्याचा निर्णय घेतो, पण शर्वरी त्याला थांबवते. ती म्हणते, नको, इथे दुसरे लोक आहेत आणि अजून एक वाद नको. तेव्हा गौतम शांतपणे म्हणतो, ठीक आहे, मग तू पण काळजी घे. तेव्हा दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की गौतम खानोलकर आपल्या खोलीत बसलेला असतो. तो पूर्णपणे निराश झालेला असतो आणि त्याला वाटतं की हे सगळं त्याच्यामुळेच बिघडलेलं आहे. जय त्याला समजावत असतो की तू दोषी नाहीस, हे सगळं कोणीतरी जाणीवपूर्वक घडवलेलं आहे आणि तो म्हणजे गौतम बांदेकर. हे ऐकून गौतम थोडा शांत होतो, पण त्याच्या मनामध्ये आता संशय आणि राग हे दोघंही तयार होतं. रात्रीचा पुढचा प्रसंग असा घडतो की पमाच्या लहान मुलीला झोपच येत नसते आणि म्हणून ती अशावरी तिला शांत करते आणि घरामध्ये शांतता असते. तेवढ्यातच शर्वरीला बाहेर एक कार दिसते आणि ती कार म्हणजे जयची असते. जय कारमधून उतरतो आणि हातात एक मोठी घोंगडी असते आणि ती थेट शर्वरी जवळ जातो आणि सांगतो की रात्री थंडी आहे आणि तुमच्या आईसाठी मी हे घेतलेलं आहे. शर्वरी थोडी संकोचते, पण जय आग्रह करतो म्हणून तो म्हणतो की तुम्हाला काही लागलं तर निसंकोचपणे मला सांगा. तो विशेष थांबतो आणि शर्वरी मनातच विचार करत असते की जय इतका कठोर असूनही इतका काळजी करणारा का झालेला आहे. तेव्हा शर्वरी नंतर त्याचे आभार मानते आणि ती म्हणते की त्याने आधी त्याच्या कर्जाची मदत केलेली होती आणि तो उपकारच केलेला आहे. जय मात्र तिला सांगतो का हे कोणालाही सांगू नकोस. तेव्हा दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की शर्वरी उठते आणि पाहते की घोंगडी कोणी पाहू नये म्हणून तिला लपवावी लागते. तेवढ्यातच आशावरी बाहेर येते आणि तिला गेटपाशी जय दिसतो आणि म्हणतो. शर्वरी लगेच हाताने इशारा करते आणि तो निघून जायचं सांगते. आशावरी विचारते शर्वरीला की तू काय करत होतीस. तेव्हा शर्वरी खोटं सांगते आणि म्हणते मी कुत्रा आला होता ना म्हणून गेट जवळ वाजवलं. तेव्हा शेवटचा ट्विस्ट असा असतो की गौतमचे वडील पण त्याला सांगतात की काळजी करू नकोस आणि तुझं लग्न अशावरी सोबतच होणार. हे ऐकताच गौतमच्या चेहऱ्यावरती थोडा आनंद येतो, पण प्रेक्षकांना स्पष्ट जाणवत असतं की अजून पुढे मोठा संघर्ष होणारच आहे आणि तोही तेजस्विनी आणि पमाच्या कुटुंबासोबत. तर आपल्याला हा संघर्ष बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.